नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनल वरून मी स्वप्नील निवाते तुमचं स्वागत करतो. आता दुपारचे 12:30 वाजलेत. आता मी आहे महाडमध्ये आणि आम्ही काल रात्री इकडे महाडमध्ये 3:30 वाजता आलो. आणि म्हणजे काल संध्याकाळी आहे ना, 9:30 वाजता 9 वाजता आम्ही ठाण्यावरून निघालो. म्हणजे सोनी आणि मी कामावरनं जसं आलो ना, तसंच आम्ही बॅग वगैरे भरलेल्या होत्या ऑलरेडी. त्या बॅग घेतल्या. 9:30 वाजता निघालो ठाण्यामधून. ठाण्यामधून आलो पनवेलला ट्रेनने. तिथून मग आम्ही बसने आलो इकडे महाडमध्ये. नंतर महाडला सिटीमध्ये पप्पा न्यायला आले. तिथून मग इकडे आम्ही घरी आलो. तर आता दुपारचे 12:30 वाजले आणि आता मी फणस कापत आहे. आता फणस आहे ना, दोन प्रकारचे असतात. एक कापा फणस असतो, एक बरका फणस असतो. तर आमच्याकडे कापा आणि बरका असे म्हणतात. कापा फणस आहे. तर पप्पाने आहे ना, सवेली आणि सापे गाव आहे तिथून एक फणस आणलेला आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कापताना की कशा प्रकारे कापलं जातं आमच्याकडे. कारण प्रत्येकाची पद्धत, कापण्याची पण पद्धत वेगळी असते. तर आमच्याकडे कसं तो फणस कापला जातो तर तो तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे 3 फणस आहेत. हा एक आहे, हा जरा मोठा वाटतोय. आणि हे 2 मोठे आहेत आणि हा छोटा फणस आहे. हे पप्पानी सवेली गाव आहे ना, तो एक व्हिडिओ आहे, व्लॉग आलाय यूट्यूबवरती. जाऊन तो नक्की बघा व्लॉग पप्पांचा. फणस काढताना पण त्याने व्हिडिओ दाखवलेली आहे. तिन्ही पण फणस आहे ना, ते पप्पा सवेली गावातून आणि सव गावातून, या 2 गावातून घेऊन आलेत. तर आता मी कापायला घेतोय. तर गोणी टाकले. गोणी म्हणजे अशी सिमेंट सारखी गोणी ही आहे, म्हणजे तांदळाची गोण आहे. त्याच्यावरती मी कापणार आहे. यातला एक फणस कापणार आहे. तिन्ही पण फणस शिकलेत. हे बघा. फणसाचे प्रकार कसा असतात माहितीये? कापा फणस कसा वाळकायचा? कापा फणस कसा ओळखायचा? हे जाडी काटे जाडी असतात ना, हा हा. या फणसाला असे जाडी काटे असतात. अच्छा. जाडी काटे असतात तो कापा फणस असतो. हम्म. आणि ह्याच्यापेक्षा बारीक काटे असतात ना, हा. तो बारका असतो. अच्छा, म्हणजे काट्यावरून पण हा, समजतात का? काट्यावरून समजायचं. हे जाडी अच्छा. काटे आहेत ना, हा 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 कापा फणस आहे. हा. आणि ह्याच्यापेक्षा बारीक काटे असतात ना हम्म. फणसाला, हम्म. तो बारका फणस असतो. हा पण कापा फणसच आहे. जाडे काटे आहेत. हा ह्याला पण जाडे काटे आहेत. हा कापा फणस. हा. हा भरपूर पिकलेला दिसतो मला. हा पिवळा पिवळा झाला. हा काय? अरे हा, नरम झाला. बोट जात आहेत आतमध्ये. आणि हे पण पिकलेत, थोडे नरम झालेत. हा पण तयार झालाय. जाताना कापायचं. म्हणजे हा फुल तयार झालाय, हा. हा मीडियम तयार झालाय आणि हा जरा आता होईल 2 दिवसामध्ये. आणि हा तर आता फुल एकदम तयार झालाय. आता नाही कापला ना तर तो आतमध्ये बरक्यासारखा होईल कापल्यानंतर. मग खायला मजा येणार नाही. तर आता मी कापायला घेतो, दाखवतो तुम्हाला कापताना. हा बघा, हा मोठा फणस आहे. जो फुल पिकलेला आहे ना, तो फणस घेतलाय मी आता कापायला. तर तुम्हाला दाखवतो आमच्याकडे कसे कापतात ते. पहिलं आहे ना, आमच्याकडे वाटीमध्ये ना तेल घेतला जातो. वाटीमध्ये तेल आहे, तेल घेतला जातो. तेल, हा तेल हाताला, म्हणजे हाताला लावला जातो आणि या कोयतीला लावला जातो. म्हणजे हा तेल कशासाठी लावतो? जेव्हा जो फणसाचा चीक असतो ना, तो चीक लागू नये म्हणून हा तेल लावला जातो आमच्या इथे. म्हणजे हे गोडे तेल आहे, म्हणजे जो आपण जेवणामध्ये वापरतो ना, ते तेल आहे. कोयतीला लावला जातो आणि हाताला लावला जातो. हाताला पण लावलं ना, तो जो फणसाचा चीक आहे तो फणसाचा चीक हाताला लागत नाही, म्हणजे चिकटून राहत नाही. म्हणजे हात सगळं फणस वगैरे कापून झाल्यावर जो चीक लागतो ना, तो नंतर निघायला सोपं जातं. त्याच्यामुळे हे तेल लावला जातो आणि कोयतीला लावला जातो ते. सोनी, फणस कापायला ये ग. मागापासून बोलवतेस फणस कापायचे, फणस कापायचे. तू खायचीच कामाचीस. कोयती थोडी वाहत नाही म्हणून असं होतंय. हे बघा, 2 भाग केले जातात आमच्या इथे. आणि हे देठ काढत नाही आम्ही, नंतर काढतो, दाखवतो तुम्हाला. तयार झालाय. आई हे ना, डिश किंवा ताट घेतलं ना, परत घेतलं.
असे 4 भाग केले, म्हणजे अजून ह्याचे 2 भाग करायचे. ह्याचे 2 भाग केले. नंतर आहे ना मधला जो देठ आहे ना, तो देठ आज आम्ही असं काढतो विलाने. तर विला धार नाहीये, त्याच्यामुळे पटकन जात नाही ते. हे बघा. आणि गरे काढण्यासाठी आहे ना ही परात घेतली, आईने परात दिले. त्या परातीमध्ये आता सगळे गरे काढणार आहे मी. आणि बऱ्यापैकी तयार झालाय हा फणस. एक दिन इकडे काढायला फणसचं लवकर, जरा मदत कर, हाताला तेल. हा हा, अजून हा देठ कापायला पाहिजे, कारण हा कोणती धार नाही ना, त्याच्यामुळे ते पटकन कापलं जात नाही. सुरा नाही नको. हे बघा, हे अशा पद्धतीने घरी काढले जातात आमच्या इथे. काही जण पहिला देठ काढतात, पण प्रत्येकाची पद्धत कापण्याची वेगळी आहे. घर बघा केवढा मोठा आहे, म्हणजे मोठे घर आहेत, मोठ्या साईजचे घर आहेत. आणि बऱ्यापैकी म्हणजे हाय तयार झालाय. आणि जो बरका फणस असतो ना त्याला चीक खूप असतो, आणि जो कापा फणस असतो ना त्याला चीक कमी असतो. फणस कापतो. व्हिडिओ कॉल करायला समजावूया ना. हा, एक ना इथं काढायला मला मदत करायला यायचं. व्हिडिओ कॉल करायला सांग. नाही स्वप्न्या कोण आहे? जाऊया. हा हा, कोण सागर आहे? ते पण फणस कापता येत. हो काय? किती फणस नेले म्हणते? 4. कोणी? सारिकान. कुठनं नेले? 6 फणस नेले मामीस कडनं, 4 नेला मुंबईला. बापरे, बरंच फणस भेटले मग. ते बरका भेटले का भेटले? 12 बोजी होती. परेला उतरले एसटीने, पुन्हा तिथून हो केला, पण फुकले नाही ग हे काय. हा, पावसामुळे सगळे वाटत लागले. ये मदत करायला नाही, मदत करायचं पटकन. हाताला तेल कोई मिल गया. जावे चांगला होता ना शर्ट? पटकन होईल, चांगला होता. ते बघ याच्यात व्हिडिओ मध्ये बघ वरती स्वेटर घातल्यासारखं वाटतं. हा ना, ते वेगळंच वाटतं. हात वेगळा वाटतो आणि हा वेगळा वाटतो आणि किस्सा वेगळा वाटतो. वरती जॅकेट घातल्यासारखं स्टाईल आहे ती. मधला. स्टाईल आहे, स्टाईल आहे, ओल्ड जुना स्टाईल आहे. जुना स्टाईल. पण सुते म्हणजे येताना मी जास्त कपडे घेऊन नाही आलो, त्याच्यामुळे गावाला जे कपडे आहेत ते वापरतो मी गावी आल्यावर. मुंबईला म्हणजे जेवढे कपडे असेल मी इकडे घेऊन नाही, गावचे कपडे म्हणजे बॅग खालीच घेऊन येतो. आणि इकडचे कपडे जरा थोडे वेगळे असतात. हाताला तेल लाव. दुसरा घेतो तो दे मला. आणि जे दुसरे 2 जे फणस आहेत ना, तो एक त्याच्यामधले एक तयार झालाय, आणि जो एक आहे ना तो 1-2 दिवसामध्ये तयार होईल. जो छोटा तुम्हाला बोललो ना तो 1-2 दिवसामध्ये तयार होईल. अशा प्रकारे देठ काढला जातो. हा मस्त देठ निघाला. हे बघा, अशा प्रकारे घर काढले जातात. आणि ह्या जे बिया आहेत ना, ज्या घरांच्या आतमधले बिया असतात ते शिजवून खूप चांगल्या लागतात. नुसत्या जरी पाण्यामध्ये मीठ टाकून जरी शिजवलं ना तरी खूप चांगल्या लागतात. आणि कालवणामध्ये, सुकटीमध्ये किंवा डाळीमध्ये पण खूप चांगल्या लागतात ते बिया. आटला म्हणतात त्याला. आटलं म्हणतात त्याला. आम्ही बिया म्हणतो, काही जण आटलं म्हणतात. जो कापू फणस असतो ना त्याला चीक कमी असतो, आणि जो बरका फणस असतो ना त्याला चीक खूप असतो. आणि बरका फणस असा म्हणजे जास्त कोणाला आवडत पण नाही. ज्यांना आवडतो त्यांना आवडतो, पण आमच्या घरी तरी सोनीला तरी आवडत नाही. सोनी खातच नाही. खाल्ल्यानंतर 1-2 घरी खाते, मग तसंच. मग आम्ही त्याचे साठे तयार करतो. म्हणजे जे घर असतात ना त्यातल्या ज्या बिया असतात ते बिया काढून मग त्या एका ताटामध्ये पसरवल्या जातात, आणि तो मिक्सरला लावतात. हा, मिक्सरला लावून
जे गरं असतात ना ते मिक्सरला लावून मध्ये ताटामध्ये काढून मध्ये पसरवून नंतर मग ते उन्हामध्ये ठेवले जातात. दाखवते साठ बनवलेले आहेत का, बनवलेत का? हा, तुम्हाला दाखवतो. आईने बनवले काहीतरी साठे गेल्या वेळेस, म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये काहीतरी मी जेव्हा आलो होतो ना इथे गावी, तेव्हा आईने कापला होता बरका फणस. तेव्हा मी थोडेसे मुंबईला घेऊन गेलो होतो आणि जास्त कोण खात नाही म्हणून ते त्याच्या आईने साठे बनवले. तर तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे त्याला साठे म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा, कारण प्रत्येक ठिकाणी बोलण्याची पद्धत वेगळी असते. फोन आला बाई तुला? हॅलो. हा गरे गोड आहेत खूप, म्हणजे एकदम गोड नाही, खूप मीडियम आहे. मस्त. हे बघा तुम्हाला दाखवतो. आईने बारक्या फणसाचे ना साठे केले. हे बघा, या अशा प्रकारे आमच्या इथे साठे केले जातात. हे बघा, हे मागच्या महिन्यात काहीतरी फणस कापलेला, फणस कापून ते असे साठे तयार केले. आता प्रॉपर सुकलेत ते, आणि आता हे पावसाळी खायला ना खूप मजा येते. हे बघा, अशा 4 ताटातून घातलेले, म्हणजे एक ताटाचा हा एक म्हणजे पूर्ण भाग होता, म्हणजे एवढा ताटाची साईज होती. हे बघा, असे 4 आहेत ह्याच्यामध्ये. 4 साठे आता तयार झालेले आहेत. आता पावसाळ्यात खायला खूप मजा येईल. आता सुकणार नाहीत. हा, आता सुकणार नाहीत. आता कारण ह्या वर्षी आहे ना मे महिन्यामध्ये, म्हणजे कधी पाऊस पडत नाही, तर ह्या वर्षी आहे ना मे महिन्यामध्ये लवकर पाऊस पडला. त्यामुळे काही लोकांचे पापड पण करायचे होते, फेण्या पण करायच्या होत्या. लोकांचे पापड सुकले नाही, काळे पडले. काळे पडले लोकांचे. नाही तर काय सुकले नाही, ऊन नाही ना. हा, ऊन नाही. तरी आपण लवकर केले ना, तरी आईने पापड लवकर केले म्हणून नशीब. न तर मग ह्या वर्षी पण आम्हाला पापड आणि उडदाचे पापड आणि तांदळाचे पापड खायला नसते मिळाले. फेण्या केलं साई? केले थोडेसे, पण ते करायचे होते ना पीठ आहे. हा, हो तिकडं काय या फणस कापायला, या फणस कापायला. अहो काय हा? बारीक झाली बा किती, पोट पण नाही दिसत. चालायचं भरपूर. कॅमेरामध्ये दिसत नाही एवढी बारीक झाली की काय? हा, चालायचं भरपूर. हो काय, फणस कापतायत बघ. काल आलो काल. हातावर ठेवला. हा हो, तू बरेस ना? भाऊजी बरेत ना? भाऊजी काय करतायत? हो काय, या फणस कापायला. हा, सोनी आहे, सोनी. बरेच ना? हो, भाऊजी बरेत ना? हो हो हो, आमचा काकून किती फणस नाही. ताईने कॉल केलाय, सारिका ताई. आणि ह्या वर्षी आईने ना पापड लवकर केले म्हणून तेवढं तरी पापड आम्हाला खायला भेटले. कारण ह्या वर्षी पाऊस लवकर पडला मे महिन्यामध्ये, कारण मे महिन्यामध्ये आहे ना कधी पाऊस पडत नाही. तर ह्या वर्षी उडदाचे पापड आणि तांदळाचे पापड आईने बनवले, तर चांगले मस्त झाले. तांदळाचे आणि उडदाचे पापड. उडदाचे पापड मला म्हणजे कधी मी खात नाही, तर ह्या वर्षी मस्त झालेत. तर मी दरवर्षी चांगलेच होता, पण ह्या वर्षी मी कधी खात नाही मी तांदळाचे पापड. उडदाचे पापड कधी खाल्लं तर खातो. तर ह्या वर्षी आहे ना मी प्रत्येक वेळी जेवताना ना 3-4 तरी पापड खातो तांदळाचे मुंबईला, कारण पार्सल घेऊन गेलो तिकडे. तर तिकडे मी प्रत्येक म्हणजे संध्याकाळी आलो की जेवताना मी 2-3 किंवा 3-4 तरी पापड तळून खातो. एवढे छान झाले. आणि आता सध्या कोकणामध्ये पाऊस चालू आहे आणि शेतीची कामं पण लोकांची कामे चालू आहेत. पेरणीची वगैरे सगळी कामे चालू आहेत. काढ, हा एक काढायचा तुला. हा घे, हा काढायला घे, मी तो काढतो.
आणि खाली आहे ना हे मी तांदळाची गोण कशी असते तशी मी गोण अशी पसरवून खाली करे, कारण खाली लादीला डाग वगैरे लागू नये ना, त्यासाठी मी खाली हे केलं. पेपर होते, पेपर पण सहसा पेपर जास्त नाहीये त्याच्यामुळे मी पेपर टाकले नाही. ही तांदळाची म्हणजे जी गोण असते ती गोण खाली टाकली. आणि ह्या वर्षी ना आंबे पण आम्हाला खायला तसं जास्त भेटले नाही. गेल्या वर्षी बऱ्यापैकी आम्हाला आंबे खायला भेटले, तर ह्या वर्षी आम्ही प्रत्येक वेळी म्हणजे विकतच आंबे घेतो. आमच्याकडे स्वतःची काही आंबे नाहीत, झाडं नाहीत. तर ह्या वर्षी आम्ही म्हणजे विकत घेतलेले, पण ते अर्धे बहुतेक तरी खराब निघाले, त्याच्यामुळे जास्त आम्हाला खायला भेटले नाही. 3-4च चांगले. हा 3-4च चांगले निघाले. आम्ही जवळजवळ 4 डझन आंबे मुंबईला नेलो आम्ही. 4 नाही 3 डझन काहीतरी नेले. त्याच्यामधले बहुतेक आंबे खराब झाले, म्हणजे मला वाटतं पावसामुळे खराब झाले, कारण यावर्षी पाऊस लवकर पडला ना, त्याच्यामुळे मला वाटतं खराब झाले असणार आतमध्ये. आणि 3-4 आंबे चांगले निघाले. मग बाकी सगळे आतमध्ये ते ढासळलेले, म्हणजे ते खराब कसे होतात आतमध्ये गट्टे गट्टे तसे झाले. हे आम्ही हा देठ आहे ना, देठ आम्ही काढून नंतर मग आम्ही गरे काढतो. हा देठ व्यवस्थित निघत नाही, कारण का ह्याला ना कोयतीला धार नाही, त्याच्यामुळे ते व्यवस्थित निघत नाही. नंतर तुम्हाला दाखवलं असतं प्रॉपर करून. असे निघालं नाही की असे रुंद केलं ना की ते गरे असे हे होतात. हा बघा असे, पण हे धार नसल्यामुळे व्यवस्थित तुम्हाला दाखवता येत नाहीये. धार तिला लावायला लागेल. हो. हा या फणस कापायला. हो काय कापलं काय? हो तुम्ही बरेत ना? हा हो काल आलो. हो हा हो ती पण आले. बरात ना? हा. जेवलात काय? हो जेवलात काय? बुधवारी जाणार, मंगळवारी जाणार, मंगळवारी. सारिकाताईचा कॉल आलाय, व्हॉट्सअप कॉल. आणि आत्याची मुलगी आणि चुलत आत्याची मुलगी, आणि व्हिडिओ कॉल केलाय. आणि भाऊजी आणि ताई बोलते फोनवरती. आणि बाहेर मम्मी बसते, मम्मी सोबत बोलत आहेत. ते पण फणस कापतात तिकडे, आणि त्यांच्याकडे फणस आहे तो बरका फणस आहे. ते बोलतात बरका फणस शेंबडासारखं झालाय, अशी बोलते ताई. शेंबडासारखं आहे बोलते. तू कामा असतेस? सोनी काय बोलते बघा, पप्पाने आहे ना आम्ही येतोय म्हणून 3 फणस आणले, परत 4 आणलेले. एक कापलं काय? 4 फणस आणलेले पप्पाने आम्ही येणार म्हणून. आणि हे 3 फणस तुम्हाला तर दाखवले. एक फणस त्याने अगोदर कापला. मटन, हा काय बोलते बघा सोनीला मटन पाहिजे म्हणून मटन आणले. म्हणजे आज सकाळी आहे ना आम्ही म्हणजे रात्री 3-3:30 ला आलो, झोपलो, आणि पप्पा कामावरती जाताना आहे ना मटन घेऊन आले. मटन घेऊन मार्केटला जाऊन मटन घेतला, घरी आले, मटन दिला, आणि परत मग ते तसेच कामावरती गेले सकाळी. सोनी येणार आहे म्हणून सोनीचे लाडक्या पप्पानी सोनीच्या लाडक्या पप्पानी फणस आणला. आणि आम्ही जे हे फणसाचे जे उरलेलं आहे ना हे गुरांना देतात. आता गुरं सहसा आता कोकणामध्ये गुरं पण खूप कमी झाले. नष्ट नाही बोलत, कमी झाले. कोण पाळत नाही, सरी जातात मुंबईला. हा आता सहसा गुरं पण कोण पाळत नाही. आता जो तो मुंबईला, आता जी जुनी पिढी आहे ना तीच आता कोकणामध्ये आहे. आणि आता जे नवीन जी पिढी आहे, नवी पिढी आहे, ती आता सध्या कामाच्या निमित्ताने, शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईला जातात. त्याच्यामुळे आता गुरं पण सहसा कोण पाळत नाही. त्याच्यामुळे हे आता कचऱ्यामध्येच टाकायला लागेल. हे बघा पूर्ण परात भरले. मोठा फणस होता, तो मोठा फणस कापला. आणि आज आहे ना मी सकाळी 11 वाजता उठलो. म्हणजे सकाळी म्हणजे रात्री आम्ही 3:30 ला आलो, थोडं खाल्लं,
आणि मग 4 वाजता झोपलो. 4 वाजता झोपलो तर डायरेक्ट 11 वाजता उठलो. आणि म्हणजे मस्त झोप लागते इथं गावच्या ठिकाणी. मुंबईला दगदगीच्या जीवनामध्ये तशी झोप लागत नाही, कारण कामाचं प्रेशर असतं की उद्या मला कामावर जायचं, हे काम करायचं, ते काम करायचं आहे. हे दगदगीच्या जीवनामध्ये कधी झोप लागत नाही मुंबईच्या ठिकाणी अशी आरामदायी. तर या ठिकाणी मला आज मस्त मस्त झोप लागली. तर मी 4 वाजता झोपलो तर डायरेक्ट 11 वाजता उठलो. आणि उठूसा पण होतं वाटत, पण काय त्यांना उठावं लागलं. बहिणीने उठवलं. बहिणीने उठवलं मला. उठ 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 उठ. तिला चाला लागलेलाच असतो. फणस कापायचं. फणस कापायचा आहे. बोललो आता सध्या बघू, फणस कापा, आपणच टाकू बोलतो. पण बरं झालं फणस कापला ते, कारण जर संध्याकाळी किंवा उद्या कापला असता ना तर मग जास्त म्हणजे बरक्यासारखा झाला असता, मग खायला मजा नसती आली. आणि आता मी एका ठिकाणी थोडस आहे ना, खालच्या ठिकाणी आहे ना, म्हणजे फणसाच्या खालच्या ठिकाणी, या ठिकाणी थोडासा भाग खराब झालाय. उद्या जर कापला असता तर तो खराब झालेला भाग थोडा वाढला असता. कोकणामध्ये ना पावसाच्या ठिकाणी फिरायला खूप मजा येते. आता सध्या धबधबे चालू झालेले नाही. धबधबे चालू झाले ना तर धबधबे चालू झाले की मग इकडे कोकणामध्ये फिरायला ना खूप मजा येते. हा बघा, तुम्हाला घर दाखवतो बघा. एवढे मोठे घर आहे, म्हणजे घरांची साईज थोडी मोठी आहे. हे बघा, फणस चीक आहे ना, तो जास्त ससा लागला नाही, कारण आपण तेल लावलेलं ना हाताला, त्याच्यामुळे जास्त लागला नाही. आणि हे बघा, कोयतीला थोडा पांढरा लागला बघा. हा फणसाचा चीक. हा म्हणजे आता जरी लागलाय ना, म्हणजे तेल लावलं ना, त्याच्यामुळे आता जरी हे पुसलं ना कपड्याने, सुती कपड्याने जरी असं पुसलं ना तरी पटकन निघून जाईल. आणि जर तेल नसता लावलं ना तर हे निघताना खूप नाकेनं असतं. जसं लवकर निघत नाही. हा चिकट असतो हा. त्याच्यामुळे आम्ही हा कोयत्याला किंवा हाताला तेल लावतो. हे बघा, हे पिशव्या दिलेत पप्पानी. आता बाहेर स्टॉपला गाडी घेऊन आले होते आणि हे सोनी आणायला गेली होती पिशव्या. 2 पिशव्या दिल्या. त्या पिशव्या आहेत ना, आम्हाला मुंबईला पोहे पार्सल घेऊन जायचे, त्यासाठी या 2 पिशव्या दिलेल्या आहेत. आणि पोहे तुम्हाला दाखवतो आमच्याकडे कसे तयार केले जातात ते. काटेखाली ठेवली ते ह्याच्यात ठेवलेले, साफ करून ठेवले. अच्छा. हे भात होता ना, तो भात आणला पोह्यांचा आणि चाळून आधी पोहे बनवले एवढे. हे बघा, हे एवढे म्हणजे मोठा टप आहे बघा, खूप मोठा टप आहे. एवढे म्हणजे पहिला भात आहे ना, भात धुवा लागतो ना. भात म्हणजे निवडून हा, ते साफ करून घेतला आणि मग भिजत ठेवले. ते धुवून काढले, ते वरचं पोकळ भात असतो तो वरती येतो. आणि मग रात्रभर तो भात भिजत ठेवला आणि सकाळ पोहे करायला त्यांच्याबरोबर दिले चक्की. अच्छा. हा, हे पोहे, आणि हे पोह्यांची चक्की आहे ना, वेगळी चक्की असते. त्या चक्कीमध्ये आहे ना हे भात दळायला दिलेला. आणि हे बघा, एवढा म्हणजे मोठा टप भरून पोहे आहेत. आता हे आम्हाला, हे 2 पिशव्या आहेत ना, 2 पिशव्यांमधून आम्हाला आता न्यायचे आहेत पोहे. सकाळच्या नाश्त्याला वगैरे, सकाळच्या नाश्त्याला किंवा कांदा पोहे बनवायला हे बरं पडतं. आणि चहा सोबत पण हे पोहे चांगले लागतात. गावचे पोहे खूप हा, गावचे पोहे खूप टेस्टी लागतात. आणि मुंबईचे जे पोहे असतात ना ते खूप मोठे असतात आणि त्याची साईज आहे ना ही मोठी असते. आणि गावचे पोहे आहेत नाही बघा, हे बारीक बारीक असतात, खूप छोटे असतात आणि चवीला खूप मस्त असतात हे. आणि चहा सोबत तर बघायलाच नको, एकदम मस्त. चहामध्ये टाकायचे आणि चमच्याने खायचे, एक नंबर. घाई असते कधी कधी, दोघं जॉबला जातात, घाई असते कधी कधी. मग सकाळी नाश्त्याला चहा पोहे खाल्लं तरी तेवढं पोट भरलेलं राहतो ना, म्हणून हे पोहे करून आणलेले. आणि ती पण रविवारची बैठकीला जाते, त्यामुळे आल्यावर जेवण होईपर्यंत काय कांदा पोहे वगैरे बनवलं तरी होऊन जातं. म्हणून मी आणले पोहे. भात आणलं, पुन्हा टेरेसवर मी साफ केला भात, तो सगळा पाखरून घेतला. रात्रभर मग ठेवला. सकाळ ते भात नितळून ठेवला आणि मग त्यांच्या बरोबर त्यांनी टेम्पो आणला होता, मग दळायला. 1-2 वर्ष राहिले तरी काहीच होत नाही, कीड वगैरे लागत नाही. अच्छा, म्हणजे 1-2 वर्ष आले तर काय. गेल्या वर्षी तर 1 वर्षभर होते पोहे. आणि कधी आपल्याला वड्यांचं पीठ ठेवायचं असला, पाहुणे येणार असल्या, आपण रात्री नाही ठेवला ना वड्यांचं पीठ, तरी आपण रात्रीचा भात घेतो ना वड्यांचं ते करायला, तर भात न घेता थोडे पोहे पाण्यात भिजत ठेवायचे 2-3 मिनिटासाठी. ते काही लगेच भिजतात पोहे. ते पोहे थोडा पीठ घेऊन ते वडे होऊ शकतात. वडे आपण चिकन वडे करतो ना, त्या वड्यांना भात नाही घेतला, पोहे घेतले तरी
इन्स्टंट पोहे म्हणजे वडे असे होऊ शकतो. आपण रात्रीचा पीठ ठेवतो ना, तसं अचानक पाहुणे आले आपल्याला वडे करायचे असले तर कसं केलं तरी पोहे थोडे घ्यायचे, थोडं मीठ टाकायचं त्या पोह्यात आणि पाण्यात भिजत ठेवायचे. ते घ्यायचे, पीठ घ्यायचं, थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं, वड्यांचं पीठ घ्यायचं, मळून ठेवायचं 1 तासासाठी. 1 तासाने वडी करायला तयार. 1 वर्ष मी दुकानचे आणून बघितले, पण नाही, दुकानच्या पोह्यांना टेस्ट नसते एवढे गावच्या पोह्यांना असते. आपण घरी भात भिजवून पोहे करतो त्याला टेस्ट अशी दुकानच्या पोह्यांना एवढी नसते. ते दिसायला सफेद असतात, हे दिसायला एवढे सफेद नाही आहेत पण खूप टेस्टी. आणि ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय. आणि हो, काळजी घ्या.